पालघर जिल्ह्यातील आणखी एक तरुण रस्त्याच्या निष्काळजीपणाचा बळी. हमरापूर फाट्यावर 22 वर्षीय गोविंद पाटीलचा दुर्दैवी मृत्यू. वाडा-मनोर मार्गावरील हमरापूर फाट्याजवळ पुन्हा एकदा भीषण अपघाताने एका कुटुंबाचा आधार हिरावून घेतलाय. हमरापूर येथील कुमार गोविंद सुभाष पाटील वय अवघे 22 वर्ष याचा अपघाती दुःखद मृत्यू झाला असून संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते. गोविंदच्या जाण्याने केवळ एक तरुण गेला नाही तर एका उद्ध्वस्त कुटुंबाचा शेवटचा आधारही निघून गेलाय. काही वर्षांपूर्वी आजोबांचे निधन झाले, त्यानंतर वडिलांची सावलीही हरपली आणि आता संसाराचा भार आपल्या खांद्यावर घेतलेल्या गोविंदचाही मृत्यू झाला. या एका घरावर नियतीने पुन्हा एकदा दुःखाचा डोंगर कोसळलाय. 10वी पर्यंत शिक्षण पूर्ण केल्यानंतर गोविंदने परिस्थितीशी हार न मानता स्वतःचा टेम्पो व्यवसाय सुरू केला होता. आई आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी तो दिवस रात्र मेहनत घेत होता. पण काल रात्री स्कूटीवरून जात असताना त्याचा जीव या अपघातात गेला आणि एका आईचा एकुलता एक आधार कायमचा निघून गेला. ग्रामस्थांनी या अपघातासाठी थेट रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराचा आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांचा निष्काळजीपणा जबाबदार ठरलाय. वाडा-मनोर महामार्गावर सध्या काम सुरू असताना अनेक ठिकाणी सुरक्षेचे नियम पाळले जात नसल्याचा आरोप नागरिकांनी केलाय. रस्त्यावर आवश्यक दिशादर्शक फलक नाहीत, धोकादायक वळणांवर रेड पट्ट्या नाहीत, रात्री वाहन चालकांना सतर्क करणारी कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे अनेक वाहन चालकांचा ताबा सोडून अपघात होत असल्याचे स्थानिकांचं म्हणणं आहे. स्थानिक नागरिक सांगतायत की या रस्त्यावर अपघात आता नित्याचे झाले. अनेकांनी आपले जीव गमावले, काही कायमचे अपंग झाले, अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली. मात्र प्रशासन आणि संबंधित यंत्रणा अजूनही गंभीर झालेल्या नाहीयेत. गोविंदचा मृत्यू हा फक्त एका तरुणाचा मृत्यू नसून हा प्रशासनाच्या दुर्लक्षाचा आणि सुरक्षेकडे झालेल्या बेफिकीचा परिणाम असल्याची संतप्त प्रतिक्रिया नागरिक व्यक्त करतात. जिल्हा दुर्घटना समितीने या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन संबंधित ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर जबाबदारी निश्चित करावी, तसेच गोविंदच्या कुटुंबाला आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे. रस्त्याचे काम सुरू असताना सुरक्षेचे नियम काटेकोरपणे पाळले गेले असते तर कदाचित आज गोविंद जिवंत असता, अशी भावना गावकऱ्यांच्या डोळ्यातून व्यक्त होती. एका आईचा मुलगा गेला, एका घराचा करता गेला आणि प्रशासनाचा निष्काळजी, त्यामुळे आणखी एक स्वप्न अधुरं राहिलं. गोविंदच्या मृत्यूने पुन्हा एकदा प्रश्न उपस्थित केलाय, रस्ते विकासाच्या नावाखाली अजून किती निरपराध जीव जाणार.